हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण गवारमध्ये बटाटे टाकून मिक्स भाजी करणार आहे. चला तर मग बघूया माझी पद्धत कशी आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गावरानी गवार असेल तर गावरानी गवार घ्यायची. माझ्याकडे ही मोठी गवार भेटली म्हणून असं एक गवार घ्यायची. साईडच्या त्याच्या शिरा काढून घ्यायच्या, साईडच्या काढून घ्यायच्या. आणि मोठ्या असतील तर तीन किंवा 4 कट करा आणि छोट्या असतील तर दोन याच्यामध्ये कट करा. बघू शकता मी कशी करते. त्याच्या साईडच्या शिरा काढून घ्यायच्या. अशा सगळ्या गवार निवडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी निवडून घेतलेले आहेत. एक कढई घ्यायची आणि त्याच्यात पाणी टाकायचं, 1 ग्लास कमीत कमी. आणि त्याच्या जाळीचं मी स्टीम देते. त्याचं मी जाळीचं हे ठेवलं, प्लेट ठेवली आणि स्वच्छ गवार धुवून तुम्ही त्याच्यात स्टीम देऊ शकतात. त्याला 5 ते 6 मिनटं आपण स्टीम देऊयात, कारण की ती लवकर शिजेल. या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि झाकून द्यायचं त्याला. दुसरी तयारी करूया फोडणीची. कांदा घेतला आहे मी 2, टमॅटो 1, लसूणच्या पाकळ्या 4 ते 5. याला मिक्सरमध्ये आपण काढून घेऊयात, प्युरी करून घेऊयात. एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं 2 ते 3 टेबलस्पून. ते गरम होतं तोपर्यंत आपण इकडून मसाला तयार करू. गरम मसाला घेतला आहे मी थोडा, मिरची पावडर घेतली आणि हळद घेतली. त्याच्यात पाणी टाकलं आहे थोडंसं. तिकडं आपलं तेल गरम झालं आहे. त्याच्यात आपण जी प्युरी केली होती ती टाकली आहे. जिरा मोहरी टाकून प्युरी टाकून दिली. त्याला छान होऊ द्यायचं आहे. तर जो मसाला काढला होता त्याच्यात पाणी टाकायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झालं. आता ही स्टीम 5 ते 6 मिनटं झाले, चांगले शिजले पण आहे, बघू शकतात तुम्ही. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे मसाल्याची प्युरी केली होती आपण पाणी टाकून ते टाकलं आहे. आता मिक्स करून घेऊ. आणि 1 बटॅटो टाकला, कच्चा बटाटा. मी हे वाफून नाही घेतला आहे तो बटॅटो. तो पण मिक्स केला आणि छान गवार आपली स्टीम दिलेली. अशा पद्धतीने करा की खूप छान लागते ही भाजी. मीठ चवीनुसार आणि वरून परत कोथिंबीर जास्त असेल तर हरकत नाही, कोथिंबीर भरपूर पाहिजे. थोडंसं पाणी, त्याला मिक्स करूयात. परत 5 ते 6 मिनटं त्याला झाकून ठेवूयात आपण एक प्लेट. आणि उघडवल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूयात. 5 ते 6 मिनटं झाली, बघू शकतात आपली भाजी एकदम छान. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. 2-3 मिनटं होऊन मग तयारी आपली भाजी. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.